तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला हा व्लॉग असणार आहे थोडासा स्पेशल. कारण आजच्या या व्लॉगमध्ये मी फक्त घरी बसून नाही दाखवणार, तर बाहेर पण फिरायला जाऊन दाखवणार आहे. तर आज मी जाणार आहे एका पूजेला. माझ्या मम्मीची एक खूप जुनी मैत्रीण आणि आमची एक ओल्ड नेबर, त्यांनी नवीन घर बनवलं आहे आणि त्याची पूजा ठेवली आहे. सो पूर्ण फॅमिलीला आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. मग आम्ही जाणार आहे तिथेच. पण महिनाभर घरी बसून मी एकदम गबाळगत स्वतःचा अवतार केला होता. मग म्हणलं चला थोडं फ्रेश होऊया, फेस वॉश वगैरे करूया. 15 मिनटं स्वतःचं थोबाड चांगलं रगडलं फेस वॉशनी. मग काय कपडे चेंज केले, केस वगैरे बांधली, टिकली लावली आणि लिपस्टिक लावली. आपल्याला काय ते बाकीच्या मुलींसारखा मेकअप थोपता येत नाही. पण काय बी म्हणा, स्वतःचा एवढा सुंदर अवतार बघून पुन्हा आम्ही स्वतःच्या प्रेमात पडले. आम्ही थोडं दूर गेलोच होतो की मध्येच पप्पा गॅरेजवर थांबले, कारण त्यांना स्कूटीचं थोडं काहीतरी काम करायचं होतं. पप्पा त्यांचं काम करत होते आणि मी इथे टाईमपास करत होते. पाचची लोक तर मला अशी बघत होती जसं मी काय धर्तीवर उतरलेला एक एलियनच आहे. दुपारचा टाईम असूनही ट्रॅफिक तर एवढं भयंकर होतं की काही सांगूच नका. कसं बसो, ट्रॅफिकमुळे उशीर झाला तरी आम्ही त्या काकूच्या घरी पोहोचलो. हा त्या काकूचा कुत्रा, त्याचं नाव आहे पोगो. आणि माझी बहीण त्याला विचारत होती, भावा तुझी काही सेटिंग वगैरे आहे का नाही. म्हणलं हा काही प्रश्न झाला का. मग मी पण त्याच्यासोबत टाईमपास करायला लागले. आम्हाला त्याच्यासोबत मस्ती करताना बघून मम्मीला त्याची खूप माया आली आणि मम्मीने त्याला मायेने जवळ घेऊन थोडा वेळ थोपटलं आणि त्याचे लाड केले. एकीकडे मम्मी त्याचे लाड करत होती आणि मला इथे बसायचा कंटाळा आला. म्हणून मी घेतला माझा फोन आणि ओपन केला आणि बघायला लागले कॅमेऱ्यात. त्यातही माझा भाऊ शांत बसाना, मध्ये यायला लागला. शेवटी खूप वेळ त्यांच्या घरात बसून आम्ही निघलो त्यांच्या नवीन बिल्डिंगकडे, ज्याची पूजा ठेवली होती आज. तिथे गेल्यावर माझी पहिली नजर गेली ती म्हणजे या शिवाजी महाराजांच्या फ्रेमकडे. मग मी त्यांचं डेकोरेशन वगैरे बघितलं. त्याच्यानंतर मी, मम्मी, बहीण, भाऊ आम्ही त्या रूममध्ये गेलो जिथे पूजा मांडली होती. तिथे जाऊन दर्शन घेतले, पूजेच्या पाया पडलो. फक्त मम्मीला दाखवण्यासाठी पद्धतशीरपणे खाली बसून मी त्याचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर मी लागले रूममध्ये इकडे तिकडे फिरायला. तेवढ्यात मला एक कपाट दिसला ज्याला होता आरसा, आणि इथेच मी सुरू झाले परत आरशात बघायला. मन भरून स्वतःला आरशात बघितल्यानंतर आम्ही गेलो घर बघायला. आणि काय सांगावं, इथं तर फरशीमध्ये माझा चेहरा दिसत होता. बस कॉरिडॉरही खूप मोठं होतं, तर आम्ही थोडीफार मस्ती केली. त्याच्यानंतर एक पद्धतशीर आणि सोज्वळ मुलगी बनून सगळ्यांची कामात मदत केली. कारण काकूंची मुलगी पार्लरला गेल्यामुळे त्यांनी रांगोळी काढली नव्हती. तर काकू मला म्हणल्या रांगोळी काढशील का. आणि मी येडी, मला नाही म्हणताच येत नाही. खूप मेहनत करून मी सुंदर रांगोळी काढली. पण तेवढ्यात काकू आल्या आणि म्हणल्या, शिवाजी महाराजांसमोर रांगोळी काढल्यानंतर फुलं उरली आहेत, फुलांच्या पाकळ्या उरल्या आहेत, तर त्यांची रांगोळी काढायची आहे. मग मला माझ्या मनात नसतानाही मी त्यांची मदत केली. स्वतः काढलेल्या रांगोळीच्या वरती फुलांच्या पाकळ्या पसरवताना मला वाईट तर खूप वाटत होतं, कारण खालची रांगोळी पूर्ण झाकून गेली. ते तसंही सुंदर दिसत नव्हतं. मी तिकडे काम करत होते आणि इथे मम्मी आणि माझी बहीण मम्मीच्या मैत्रिणीसोबत चिटचाट करत होत्या. त्या म्हणल्या तशा फुलाच्या पाकळ्या टाकल्या, पण ते काही सुंदर दिसत नव्हतं. खूप वेळ टाईमपास करून झाल्यावर आपण घेतलं जेवायला. इथे माझी माझ्या बहिणीची मस्ती चालूच होती. त्याच्यानंतर मी आणि माझा भाऊ स्पेशली गेलो फिल्टरकडे, कारण पहिल्यांदा फिल्टर ठेवलेलं होतं कुठल्या तरी पूजेमध्ये. नंतर थोडा वेळ मम्मीने काकूंसोबत टाईम स्पेंड केला आणि मग आम्ही घरी निघलो. संध्याकाळच्या टायमाला गाडीवर यायचं काही म्हणा भारी फिलिंग येतं. घरी आलो तर कळलं शेजारच्या काकूंचा मुलाचा बर्थडे होता, तर त्यांनी आम्हाला लगेच तिकडं बोलवलं. तिथे गेलो, मम्मीने त्याला ओवाळलं आणि त्याच्या हातात 50 रुपयाची नोट ठेवून दिली. एवढ्याशा बाळासाठी 50 रुपये, क्या बात है. शेवटी अशा प्रकारे आमचा हा दिवस संपला एका बर्थडेने. आजच्यासाठी एवढंच.
ओके बाय. तर पुन्हा भेटू माझ्या नवीन व्लॉगमध्ये. डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.